अप्पी आमची कलेक्टर या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. पिऊ अप्पीवर खूप चिडलेली असते. ती अप्पीला म्हणत असते की मी तुला अनेकदा समजावून सांगितलं होतं, पण तरीसुद्धा तू शेवटी तुला जे हवं तेच केलं. आणि त्यावर अपर्णा तिला समजवण्याचा प्रयत्न करते. मात्र पिहू काही ऐकून घ्यायला तयारच नसते. ती अप्पीला म्हणते की आजपर्यंत मी तुझ्यासाठी जे काही केलं ना, त्याची तू चांगलीच परतफेड केली आहे. आणि तिचं असं बोलणं ऐकून घरातील सगळ्यांनाच वाईट वाटतं. अर्जुन तिला समजवण्याचा प्रयत्न करतो, मात्र मनीमावशी मध्येच म्हणते की ती काही चुकीचं बोलत नाहीये, सगळं काही या अप्पीमुळेच झालं आहे. आणि एवढं सगळं होऊन तुम्हाला घरात यायला लाज कशी वाटली नाही. आणि त्यावर पिहू अर्जुनकडे बघत म्हणते की यांना कशाची लाज वाटणार मावशी. त्यामुळे अप्पीसुद्धा चिडते. ती पिहूला म्हणते की पिहू ताई, तू अर्जुनला काही बोलू नको. पण पिहू म्हणते हे बरं आहे तुझं, म्हणजे तू सुजयला वाटेल ते बोलणार, त्याच्याशी हवं तसं वागणार, आणि मी मात्र तुझ्या नवऱ्याला काहीच बोलायचं नाही का. त्यावर अर्जुन पुन्हा मध्ये पडत त्या दोघींमधील हा वाद थांबवण्याचा प्रयत्न करतो. मात्र पिहू काही ऐकत नाही आणि ती अप्पीला सांगते की यापुढे तुझा आणि माझा काही संबंध नाहीये, आपल्या दोघींमधील मैत्री संपली. आणि त्याच वेळी सुजय दारू पिऊन त्या ठिकाणी येतो. तो खूप जास्त दारू पिलेला असतो. त्याला स्वतःच्या पायांवर नीट उभं देखील राहता येत नाही. आणि ते बघून घरातील सगळेजण अजूनच काळजीत पडतात. मनी मावशी मात्र खूपच खुश होते. तर सुजय अप्पीकडे बघत म्हणत असतो की आपल्या घरात तत्वांची देवी आली आहे, तिची पूजा करा, तिच्या पाया पडा. आणि त्यावेळी अर्जुन म्हणतो की सुजा, तू काही बोलू नको, तू आत्ता दारूच्या नशेत आहे. मात्र त्यावेळी सुजा म्हणतो की अरे मी चुकीचं काय बोलतोय, तू जे करतोय तेच तर मी सुद्धा करायला सांगत आहे. तू हिची पूजा करतो, हिचं सगळं ऐकतो, मग मी सुद्धा तेच तर करायला सांगतोय ना. आणि त्यावेळी सरकारमध्ये पडत त्याला गप्प करण्याचा प्रयत्न करतात. पण सुजा म्हणतो की तुम्हाला जे काही बोलायचं आहे ना, ते इथे येऊन माझ्यासमोर बसून बोला. आणि मग तो जमिनीवर बसतो. मात्र त्यानंतर तो अप्पीचे पाय पकडत म्हणतो की ही तत्वांची देवी आहे ना, हिचे पाय पाण्याने धुवा, हिचं दर्शन घ्या. त्यावेळी रुक्मिणी त्याला समजवण्याचा प्रयत्न करते, पण पिहू म्हणते की आई, तो काही चुकीचं बोलत नाहीये. आणि त्यामुळे घरातील वाद अजूनच वाढतो. अर्जुन सुजयला समजवण्याचा प्रयत्न करत असतो. स्वप्नीलसुद्धा मध्ये बोलतो. मात्र सुजय त्याला म्हणतो की मास्तर, तू तर काही बोलूच नको, तुला तुझं पोरगं भेटलं आहे ना, मग जा आतमध्ये जाऊन तुझ्या बायकोसोबत आणि पोरासोबत खेळ. आणि मग तो पुन्हा अप्पीकडे बघत हसतच म्हणतो की या तत्वांच्या देवीचं काय करायचं, हिची पूजा करायची की. आणि त्याच वेळी तो अर्जुनच्या खिशाला असणारी गन काढतो आणि अप्पीवर रोखत म्हणतो की हिची पूजा करायची की हिला सरळ गोळी घालायची. आणि त्यामुळे घरातील सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकते. त्याचवेळी रुपालीसुद्धा बाहेर आलेली असते. आणि सुजय घालत असलेला हा गोंधळ बघून तिला ज्यावेळी तिचं बाळ गेलं तेव्हाचा प्रसंग आठवतो. आणि हे सगळं पुन्हा असंच घडत आहे हे कळल्यानंतर ती खूप पॅनिक होते. तर इकडे अर्जुन पटकन सुजयच्या हातून ती गन घेतो, तर दुसरीकडे रुपाली या सगळ्या गोष्टींमुळे बेशुद्ध पडते. स्वप्नील, रुक्मिणी, अप्पी पटकन तिला सावरतात आणि तिला रूममध्ये घेऊन जातात. तर इकडे पिहू सुजयला देखील रूममध्ये घेऊन जाते. घडलेल्या प्रकाराचा सगळ्यांनाच मोठा धक्का बसलेला असतो. त्यानंतर पिहू रागातच सुजयला रूममध्ये घेऊन जाते आणि त्याला खाली बसायला सांगते. सुजय रडतच तिला विचारत असतो की पिहू, तुम्हाला अशी हाडतूड का करतीये. त्यावर पिहू म्हणते मग काय करू, याआधी 2 वेळा तू आपल्या आरूची शपथ घेतली आहे. त्या दिवशीसुद्धा तू सांगितलं की मी आता परत दारू पिऊन येणार नाही, पण आजही तू दारू पिऊन आला. जर माझ्या आरूला काही झालं ना, तर मी तुला माफ करणार नाही, लक्षात ठेव. आणि त्यावेळी सुजय म्हणतो अगं मग मी काय करू, सगळं काही संपलं आहे, मी तुझ्यासमोर कसा येऊ, मला कळत नव्हतं, मला तुला माझं तोंड दाखवण्याची लाज वाटत होती. त्यावर पिहू रागातच विचारते मग म्हणून तू दारू पिऊन आला का. आणि त्यावर सुजय रडतच म्हणतो की मग पिहू, मी दुसरं काय करू, त्या अप्पीने आपल्या दोघांना उद्ध्वस्त केलं आहे. त्यावर पिहू म्हणते की सुजय, अजून काही संपलेलं नाहीये, ती जमीन तुझ्या नावावर आहे, मी सुद्धा नोकरी करते ना, होईल सगळं काही ठीक, मात्र तू मला एक वचन दे की यापुढे तू दारू पिणार नाही. त्यावर सुजय म्हणतो की ठीक आहे, नाही पिणार. तर पिहू म्हणते पण जर तू परत दारू पिला ना, तर मी आरूला घेऊन कायमची पुण्याला निघून जाईल. आणि त्यावर सुजय रडतच म्हणतो की पिहू, तू खरंच आरूला घेऊन कायमची निघून जा.
कारण मी काहीच करू शकत नाही. आणि त्यावेळी पिहू त्याला समजावते की सुजय असं नाही आहे, काही संपलेलं नाही आहे, आपण सगळं काही पुन्हा ठीक करू, पण त्यासाठी आपल्याला काही दिवस अजून इथेच राहायला हवं आणि त्यानंतर मात्र आपण कायमचं पुण्याला निघून जाऊ आणि त्या अप्पीचं काय करायचं ना ते मी बघते, तू काळजी करू नको. त्यावर सुजय म्हणतो की तू त्या अप्पीकडे चांगलंच बघ, तिने आपल्या दोघांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे. आणि मग तो जाऊन झोपतो. तर पिहू रागातच म्हणत असते की अप्पे, मी तुला आता सोडणार नाही, मी तुला अनेकदा सांगूनही तू माझं ऐकलं नाही, आता बघ मी काय करते ते. तर दुसरीकडे डॉक्टर रुपालीला चेक करत असतात. स्वप्नील खूप काळजीत असतो. तर सरकार, कदम आणि रुक्मिणी घडलेल्या प्रकाराबद्दलच बोलत असतात. सगळ्यांनाच रुपालीची खूप काळजी वाटत असते. आणि मग त्यानंतर डॉक्टर स्वप्नीलला विचारतात की याआधी त्यांना असं कधी झालं होतं. त्यावर स्वप्नील सांगतो 5 महिन्यांपूर्वी. आणि मग त्यानंतर डॉक्टर म्हणतात ठीक आहे, आपण बाहेर जाऊन बोलूयात. आणि मग त्या स्वप्नील आणि इतरांना सांगतात की त्यांचा BP शूट झाला होता, मात्र पुन्हा पुन्हा असं घडता कामा नये, नाहीतर त्या कायमच्या. आणि त्यावर स्वप्नील म्हणतो की मॅडम तुम्ही काळजी करू नका, पुन्हा रुपालीला काही त्रास होणार नाही. आणि मग त्यानंतर तो त्यांना सोडायला जातो. जेव्हा तो घरात परत येतो त्यावेळी पिहू बाहेर आलेली असते. ती स्वप्नीलला विचारते की कशा आहेत आता रुपाली ताई. त्यावर स्वप्नील रागातच म्हणतो की जा आतमध्ये आणि बघ कशी आहे रुपाली ते. त्यावर अर्जुन त्याला शांत करत म्हणतो की दादा प्लीज तू त्रास करून घेऊ नको. मात्र स्वप्नील खूप चिडलेला असतो. तो म्हणतो की अरे अप्पीला साधं खरचटलं तरी तू सगळं घर डोक्यावर घेतो, इथे तर माझी बायको बेशुद्ध पडली आहे. त्यावर रुक्मिणी त्याला समजावण्याचा प्रयत्न करते. तर स्वप्नील रागातच पिहूला सांगतो की जर त्या सुजयमुळे माझ्या रुपालीला काही झालं ना तर मी त्याला कधीच माफ करणार नाही. आणि त्यावेळी पिहू म्हणते की जे काही घडलं त्यात फक्त सुजयची चूक नाही, तर या अपर्णाची सुद्धा तेवढीच चूक आहे. आणि त्यावेळी स्वप्नील तिलाच उलट प्रश्न विचारतो की तुझा नवरा सुजय कायदा पाळत नाही, त्याला एखादं काम करू नको असं सांगितलं तरी तो तेच काम करतो, दारू पिऊन घरी तो येतो आणि या सगळ्यामध्ये चूक कोणाची तर अपर्णाची का. आणि त्याचा तो प्रश्न ऐकून पिहूसुद्धा चिडते. ती म्हणते की तुम्ही तर सुजयचे मोठे भाऊ आहात ना, मग तुम्ही कधी त्याच्याशी प्रेमाने वागलात का, तुम्ही सगळ्यांनी मिळून त्याला एकटं पाडलं आहे. त्यावर स्वप्नील म्हणतो की अगं तो माझा लहान भाऊ आहे ना, पण तो मला काय म्हणतो तर मास्तर, ते सुद्धा चेष्टेवारी, मग अशा माणसाशी काय बोलायचं. त्यामुळे पिहू म्हणते की मी तुमच्याकडून तरी काय अपेक्षा करणार, जिथे त्याला स्वतःचे आईवडील साथ देत नाही तिथे तुम्ही तरी काय साथ देणार. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जर यापुढे घरात काही घडलं ना तर त्याला फक्त सुजय एकटा जबाबदार नसेल, तुम्ही सगळेजण जबाबदार असाल आणि काही लोक तर जास्तच. आणि त्यावर अप्पी काही बोलणार इतक्यात पिहू म्हणते की अपर्णा, यापुढे तू मला पिऊताई बोलायचं नाही, तुझा माझा काही संबंध नाही आहे, आजपासून मी फक्त तुझी जाऊ आहे, ते सुद्धा जर अर्जुन भाऊजी सुजयला भाऊ मानत असतील तरच. आणि ती तेथून निघून जाते. तर दुसरीकडे रुपालीची अवस्था बघून स्वप्नील खूप रडत असतो. तर इकडे मनी मावशी पिहूचे कान भरायला सुरुवात करते. ती पिहूला सांगत असते की त्या अप्पीने आत्तापर्यंत फक्त तुझा वापरच करून घेतला आहे, तिने तुला या घरात आणलं कारण तू आयुष्यभर तिची मिंदी राहावी म्हणून, बाकी काही नाही. आणि त्यावेळी मनी मावशीचं हे सगळं बोलणं त्या पिहूला सुद्धा पटतं. तर मनी मावशी तिला सांगत असते की तू आणि सुजय हे घर सोडून जाऊ नका, उलट इथेच राहा आणि तुमचा हक्क मागा, कारण सरकारांच्या रक्ताचा त्यांचा एकुलता एक वारस म्हणजे तुझा आरू. आणि मनी मावशीच्या अशा बोलण्यामध्ये पिहूसुद्धा अडकली जाते आणि ती सगळ्यांविषयी तिच्या मनात गैरसमज निर्माण करून घेते. त्यामुळे मनी मावशी खुश होते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.